तर आपली छान अशी डाळ तयार आहे बघा. याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीही टाकायची गरज नाही. कोथिंबीर टाकली त्याची टेस्ट चेंज होते. साधी सिंपल प्लेन अशी आपली डाळ तयार. डाळ स्वच्छ धुवून घेतली 2 वेळेस. त्याच्यात पाणी घालून करडीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली. थोडीशी हळद टाकून आणि मीठ. ह्याला घरगुती याच्यात दुसरं काही टाकायचं नाही. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायची. आपल्या मीडियम ठेवायची. तर तडका थोडंसं तेल जास्त नाही टाकायचं. तेल गरम झाले. मोहरी, जिरे, कढीपत्ता घेतलाय आणि लसणाच्या 8 पाकळ्या मी हे करून कट करून. गोल्डन ब्राऊन झाले बघा. त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार. आता हे आपण डाळ भातासोबत भाकरीसोबत. करडीची भाजी तर खातो, करडीची डाळ नाही टाकायचं. मस्त लागतं. थोडंसं मीठ टाकू आपण. डाळ शिजतानाही थोडं मीठ टाकलं होतं, पण आता थोडंसं आणखीन चवीनुसार मीठ टाकू. आता ह्याला फक्त आपण स्लो गॅसवर एक उकळी काढून घेऊ आणि आपली डाळ रेडी. तर आपली छान अशी डाळ तयार आहे बघा. याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीही टाकायची गरज नाही. कोथिंबीर टाकली त्याची टेस्ट चेंज. साधी सिंपल प्लेन अशी आपली डाळ तयार. एकदा करून पहा. भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप मस्त लागते. आणि मला कमेंट करून पण सांगा कसे झाले.